नमस्कार. स्वागत आहे तुमचं सनक्राफ्टच्या या नवीन ट्युटोरियलमध्ये. आज आपण बनवणार आहोत जुहीची चोरोटी. तर ते कसं बनवले आहेत तर चला बघूया आपण डेमो. सगळ्यात आधी आपण वापरणार आहोत इंडिया फॉन्टचा हा ॲप, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ही जुहीची चोरोटीचे वेगवेगळे फॉन्ट. चला तर मग बघूया. इथे सर्वप्रथम टीच्या अक्षरावर लिहायचंय जुहीची चोरोटी. तर इथे ओटी झालंय, तिथे आपण ओटी करूया. जे काही चेंजेस आहेत ते आपण इथे करू. आणि ते बघा, हा एक फॉन्ट बाय डिफॉल्ट येतो इंडिया फॉन्टमध्ये. आता आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट ते बघायला मिळतात. तर आपण बघू कुठले-कुठले फॉन्ट चांगले दिसत आहेत तर. तर हा अभिमन्यू आहे. तर अजून कुठले वेगळे फॉन्ट आहेत आपण चेक करूया. पहिला हिंदी मराठीवर घेऊन येऊ. म्हणजे ते आपल्याला फक्त हिंदी आणि मराठीच दाखवतील. तर अभिमन्यू झाला, आदियोगी झाला, आफरीन वगैरे झाला, आकृती आहे, अक्षय आहे. त्याच्यानंतर भरत वगैरे आहेत. तर आपण बघू हार्दिक कुठे दिसतोय का? ही सगळी फॉन्टची नावं आहेत. तर थोडंसं नवल वाटेल. बघा हा झाला हार्दिक नावाचा फॉन्ट. तर हा फॉन्ट कस्टमरला आवडलेला. त्याच्यामुळे आपण हा फॉन्ट फायनल करतो. आपण हा पी-डी-एफ व्हेक्टरमध्ये एक्सपोर्ट करायचा आहे. एक्सपोर्ट म्हणजे पाठवायचं आहे आणि आपण मी ऑलरेडी बनवलं होतं त्याच्यामुळे त्याच्यावर मी ओव्हरराईट करते. आता आपण जाऊया CorelDrawमध्ये. CorelDrawमध्ये आपण पी-डी-एफ व्हेक्टरमध्ये सेव्ह केला होता. तो आपण इथे CorelDrawमध्ये इम्पोर्ट करून घेऊ. हे बघा जुनीची चोर होती. तर आपण ही फाईल इथे इम्पोर्ट करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसण्यात येईल की हे ग्रुप झालेले आहेत. तर सगळ्यात आधी आपण त्याचा कलर काढू आणि तो अनग्रुप करू. अनग्रुप केल्यानंतर बघा हे वेगवेगळे झाले ते शब्द. चुहीची वेगळा झाला आणि चोरोटी वेगळा करू. तर आपल्याला याच्या शब्दातही फोड करायची आहे. तर आपण बघूया इथे ब्रेक कप अपार्ट करून बघू. ब्रेक कप अपार्ट झाल्यानंतर याच्या पण शब्दाची फोड झाली. आता ही जुही जी आहे तुम्ही ते नीट बघितलात तर त्याला मध्ये क्रॅक गेलेली आहे. तर ते आपण वेल्ड करू. वेल्ड म्हणजे थोडक्यात ते जॉइन करून टाकू. म्हणजे सगळे जे क्रॅक आहेत ते निघून जातील आणि त्याला कलर करू. आता ही आहे जुही ची. चीला आपण तसं सेम करू. तुम्ही इथे नीट बघितलं तर बघा इथे क्रॅक आहे. क्रॅक म्हणजे ते तुटत आहे. त्याला आपण वेल्ड करू आणि त्याला कलर देऊ. कलर दिल्यानंतर आपल्याला समजतं की त्याची बरोबर वेल्ड झालेलं आहे. जर ते वेल्ड झालेलं नसेल तर त्याला परत क्रॅक झालेलं चित्र येतं. तर ह्याला पण ब्रेक कर्व्ह अपार्ट करू. शब्दांची फोड करून घेऊ. आता चोर वेगळा झाला आणि ओटी वेगळी झालेली आहे. तर चोरला आपण परत तसंच वेल्ड करू आणि ओटीचा. तर हे बघा सगळ्याची जी आहे ते तुम्हाला दिसत असेल, की जे मध्ये-मध्ये क्रॅक दिसत होते ते सगळे क्रॅक इथे निघून गेलेले आहेत. तर आपण थोडंसं त्याला अरेंजमेंट करू आणि साइझ प्रमाणे त्याची आपण जागा सेट करून घेऊ. तर जुहीची चोरोटी. तर हा जो वरचा जो शब्द आहे जुहीची चोरोटी, हा आपल्याला पिंकमध्ये ॲक्चुअली करायचा आहे. पण मी इथे ऑरेंज घेतलंय आणि ह्याच्या मागे आपल्याला ऑफसेट करायचं म्हणजे काउंटर ड्रॉइंग करायची. तर त्याची साइझ सेट करू आणि इथे अप्लाय करू. तर काउंटर ॲडजस्टमेंट केल्यानंतर हे बघा तिथे तुम्हाला दिसेल की त्याच्यामागे ब्लॅक कलरचा काउंटर तयार झालेला आहे. तो ग्रुप असतो. ग्रुप झाल्यानंतर आपण त्याला अनग्रुप करूया. म्हणजे त्यांची सुद्धा काउंटर वेगळा करू आणि जुहीची चोरोटी हे जे वाक्य हे वेगळं करू. ऑब्जेक्टमध्ये जायचं आणि ब्रेक काउंटर अपार्ट करायचा. ब्रेक काउंटर अपार्ट केलं की जुहीची वेगळा झालं चोरोटी आणि हे वेगळं झालं. आता तुम्हाला इथे दिसण्यात येईल की ते खूप मोठा गॅप आहे. तर तो आपल्याला गॅप भरून काढायचा आहे. हा जो गॅप दिसतोय तो भरून काढायचा. मग आपण एक स्क्वेअर घेऊ आणि त्याला बरोबर मापामध्ये त्याच्या स्क्वेअर तो आपण तिथे ड्रॉ करून घेऊ आणि याला पूर्ण सिलेक्ट करून त्याला वेल्ड करून टाकू. तुम्हाला लक्षात येईल की तो कुठं तो गॅप सगळा निघून गेला. वेल्ड म्हणजे कसा थोडक्यात जॉइन करून टाकू. ते इथे एक छोटासा टिपका राहिलेला आहे. त्याला सुद्धा आपण वेल्ड करून टाकू. म्हणजे तो टिपका आपल्याला दिसणार नाही. कटिंगच्या वेळेला सुद्धा आपण ते जे टिपके राहिलेले आहेत ते आपण कट करू शकतो. त्याचा मोठा काही इश्यू नाही. तर आता ही जुंगीची चोरोटी ह्याच्यामध्ये आपण बसवू आणि मेजरमेंट प्रमाणे ते सेट करू. तर हे बघा, मी अशी मेजरमेंट प्रमाणे सेट झालेली आहे. तर तुम्हाला इथे जे मेजरमेंट आहे, तर तुम्हाला इथे कसं करायचं ते मी तुम्हाला इथे कळवते बघा. मिलीमीटरचं आहे ते आपल्याला इंचमध्ये घेऊन यायचं आहे. मिलीमीटर आहे त्याचं इंचमध्ये आणायचं आहे. इंचमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे कळतं की 11/8 ची आपल्याला इथे साईज मिळालेली आहे. ही जी आहे, ती आपल्याला इथे साईज झालेली आहे. सॉरी 6/8 ची साईज झालेली. आता ही जुईची चोरटी मी आधी बनवलेली तर त्याला मी ओव्हरराईट करतो. ओव्हरराईट केल्यानंतर ते तशाच प्रमाणे सेव्ह होऊन जाईल. म्हणजे आपल्याला परत नवीन फाईल बनवण्याची गरज नाही. आता आपण
आर-डी वर्कच्या फाईलमध्ये येऊया आणि आर-डी वर्कच्या फाईलमध्ये ही जी आपण चोरोटीचा जो फाईल बनवलेला तो आपण इथे घेऊन येऊया. आता हे बघा आर-डी वर्कचं कोरल ड्रॉमध्ये बनवला होता तो आर-डी वर्कमध्ये आपण इथे घेऊन आलेलो आहे. तर आपल्याला सर्वप्रथम जुहीची चोरोटी हा जो आहे तो वेगळा करायचा आणि त्याच्या मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो वेगळा कट करायचा आहे. तो आपल्याला गोल्डनमध्ये कट करायचा आणि जुहीची चोरोटी आहे तो आपल्याला ग्लिटर फोम असतो पेपर त्या मटेरियलमध्ये कट करायचा. तर सर्वात आधी आपण जुहीची चोरोटी आहे ते वेगळं करून याचे चीचं बघा आतलं ते वेलंटीचं आहे, ते तसंच राहिलं होतं. त्यामुळे ते ग्रुपिंग करून त्याला बाहेर काढलं. त्याच्यानंतर हा जो चोर शब्द आहे त्यालाही बाहेर काढलं आणि आता हा ओटी शब्द आहे. याला जे काही-काही पार्ट्स राहतात, ते मग त्याला सगळ्याला आधी ग्रुपिंग करू आणि ग्रुप केल्यानंतर मग ते आपण बाहेर काढू. आता हा जो आहे टिपका, तो आपण इथे डिलीट करून टाकू. म्हणजे कुठल्याही प्रकारचा टिपका किंवा कट इथे येणार नाही. आता हे जे आहे आपल्याला हे मागचं जे आहे ते गोल्डनमध्ये बनवायचं आणि हे जे आहे युवीचं चोरट ते पिंक फोममध्ये बनवायचं आहे. आपण कटिंगला घेऊ. आपल्याला सगळ्यात आधी जो मागचा पार्ट आहे तो कट करायचा. त्यामुळे आपण ही पहिले चोरोटीचा डिलीट करू. डिलीट केल्यानंतर याला थोडा मिरर इमेज करू. म्हणजे आपल्याला तिची कटिंग थोडी उलटी येईल आणि सिलेक्ट करून आपण ते कटिंगला घेऊ. सगळ्यात आधी आपण पेपर मशीनमध्ये टाकलो. हे बघा हा जो पेपर आहे हा गोल्डन कार्डस्टॉक बोलतात याला. हा मॅटे फिनिशमध्ये येतो. याला मी उलटं करून टाकलेलं आहे आणि कटिंगची ऑर्डर दिलेली आहे. तर इथे बघा किती स्मूथली कटिंग होतं आहे. त्याचा थोडासा पॉवर कमी केल्यामुळे ते पेपरची कटिंग व्यवस्थित करतं. जर पॉवर जास्त असेल तर कधी-कधी ते पेपर त्याला जळू शकतं किंवा कधी-कधी आग पण लागतो. त्यामुळे ते खूप काळजीपूर्वक लेझर मशीन वापरावी लागते. तसंही ते कार्डबोर्ड पेपरच आहे. त्यामुळे आपल्याला खूप काळजीपूर्वक कटिंग करावं लागतं. पण तो कटिंग झालेली आहे. आता दुसरा मटेरियल घेतलेला आहे आपण फोम शीट. हा ग्लिटर पिंक कलरचा फोम शीट आहे आणि ही साईज देऊन मी त्याची कटिंग इथे ऑर्डर दिलेली आहे कटिंगची. तर हे मग तू ते एकदम फाईनली एकदम कटिंग करताय. आपल्याला ते वर्ड्स दिसत नाहीयेत मोबाईलमध्ये, पण ते खूप छान प्रकारे अशी कटिंग करत आहे. साइजप्रमाणे आणि A4 साइजमध्ये व्यवस्थित बसलेला आहे. हे बघा आता आपण इथे सेट करून घेऊ. ते चिटकवून घेऊ. फोनचा असल्यामुळे त्याला ते स्टिक असतं. आता बघा हा मी ChatGPTवर तयार केलेला फोटो आहे. जुडीची चोरोटी. एक तिचा नवरा असा बसून सुद्धा मी कमांड दिलं होतं, की प्रॉम्प्ट दिला होता की बनवून दे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद. असंच फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.